गुलमोहर रस्त्यावरील नवीन पथदिवे आणि सिग्नल यंत्रणेचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय। आमदार संग्राम जगतापांच्या संवेदनशीलतेचे मंत्री विखेंनी केलं कौतुक। शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे क्रियाशक्ती व तळमळ। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संग्राम जगताप व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे। येत्या काळात AI सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अहिल्यानगरचा विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याची योजना आखली जात आहे। त्यामुळे राज्यातील प्रगत आणि अद्ययावत शहर म्हणून नगर उदयास येईल। शहराचा सर्व कक्ष मास्टर प्लॅन तयार करून व्यावसायिक, औद्योगिक तसेच नगरी विकासाच्या सर्वच आड्यांवर प्रभावीपणे काम केले जाणार आहे। शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता नसून काम करून घेण्यासाठी आवश्यक असलेली क्रियाशक्ती आणि तळमळ महत्त्वाची असते आणि ती आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आहे। चिमुकल्या मुलांनी पाठवलेल्या सध्या पत्राची दखल घेत संवेदनशीलतेपणे त्वरित निर्णय घेत आमदार संग्राम जगताप यांनी गुलमोहर रोड भागात पथदिवे लावले आहेत। यासाठी त्यांचं कौतुक। महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, महायुतीचे सर्व नगरसेवक उत्तम प्रकारे शहराच्या विकासासाठी योगदान देत आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। गुलमोहर रस्त्यावर पथदिवे लावावेत अशी मागणी या परिसरातील काही चिमुकल्या मुलांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। त्या पत्राची त्वरित दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी अत्याधुनिक नवे पथदिवे लावले। या नव्या पथदिव्यांचे लोकार्पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व चिमुकल्यांच्या हस्ते झाले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्यासह आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे व लहान मुले, महायुतीचे सर्व नगरसेवक व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मनपाचे अधिकारी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले, आपल्या शहराच्या पूर्वीच्या नावातच दलिंद्री होती। आता शहराचे नाव अहिल्यानगर झाल्याने ही दलिंद्री गेली असून शहर वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे। शहराच्या विकासासाठी निधी उपलब्धतेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, डॉक्टर सुजय विखे भरपूर सहकार्य करत आहेत। त्यांच्यामुळेच गुलमोहर रस्त्यावरील पथदिव्यांना निधी मिळाला आहे। या भागातील लहान मुलांनी मला पत्र पाठवून पथदिव्यांची मागणी केली, त्यामुळेच त्या मुलांचे कौतुक करत हे पत्र मी पालकमंत्र्यांना दाखवले। त्यांनी त्वरित यासाठी निधी मंजूर केला। आता येथे उभारण्यात आलेले पथदिवे हे मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत आहेत। मुंबईसारख्या मेट्रो सिटीसारख्या अद्ययावत सुविधा नगरमध्ये निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे। तसेच DSP चौक व प्रेमदान चौकात लावलेले नवीन सिग्नल यंत्रणा ही मुंबईनंतर तेथे नगरमध्येच आहे। असे सिग्नल पुण्यातही नाहीये। येत्या 5 वर्षात शहर पूर्णपणे बदलेल असे प्रमुख रस्त्यासह सर्व गल्ली बोळ्यांमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार आहे, असे सांगून शहरातील सर्व नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकू नका असे आवाहन त्यांनी केले। यावेळी आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरातील DSP चौक व प्रेमदान चौकासह प्रमुख चौकांमधील नवी सिग्नल यंत्रणेसाठी 88 लाखांचा निधी मंजूर झालाय। तसेच गुलमोहर रस्त्यावरील पथदिव्यांसाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माननीय संग्रामभाई जगताप यांच्या विशेष पुढाकारानं आज या गुलमोहर परिसराचा या ठिकाणी जो कायाकल्प होतोय त्या उद्घाटन प्रसंगी आपल्या शहराच्या महापौर ज्योतिताई गाडे, लोकप्रिय आमदार संग्राम भैया, महापौर धनंजय जाधव, डांगे या ठिकाणी येण्या अगोदर केडगावमध्ये रेल्वे अंडरपासचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं। SP चौकात आणि मला वाटतं प्रेमधाम चौकामध्ये अद्यावत अशा प्रकारच्या सिग्नल व्यवस्थेचं उद्घाटन केलं आणि आता गुलमोहर रोडमध्ये आपण या स्ट्रीट लाईटच्या अतिशय अद्यावत अशा प्रकारची यंत्रणा उभी करून त्याचं उद्घाटन केलेलं आहे। मला सर्वप्रथम संग्राम भैयाचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं
डॉक्टर सुजय विखे पाटील या सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की शहराच्या विकासाकरता त्यांनी आता विशेष पुढाकार घेतलेला आहे. आम्ही भैयांना सांगत होतो की येत्या काळामध्ये आपलं अहिल्यानगर शहर जे आहे हे राज्याचं प्रथम क्रमांकाचं शहर झालं पाहिजे, या दृष्टीने आपण काम करण्याची गरज आहे. ज्या शहराला पुण्यश्लोक अहिल्यावर होळकरच आता नाव दिलेलं आहे आणि त्यांची त्रिशताब्दी आपण आता साजरी करतोय. या पार्श्वभूमीवर सर्व अर्थानं व्यावसायिक असेल, औद्योगिक असेल, नागरीकरणामध्ये सुधारणा असेल, अशा सगळ्याच आघाड्यांवर शहराचा एक मास्टर प्लॅन तयार करून तो आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे. आणि जे अहिल्यानगरचं जे पूर्वीचे नाव होतं ते आपल्याला आता एक अद्ययावत शहर म्हणून त्याचं नावरूपाला ते शहर आलं पाहिजे. या दृष्टीने आता आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. शहराच्या सुरक्षतेसाठी यापूर्वीच आपण मोठ्या प्रमाणात CCTV दिलेले होते. आज प्रत्येक शहराचा कोपरा CCTV मध्ये मॉनिटर होतो. SP कार्यालयामध्ये आपण कमांड सेंटर तिथं तयार केलेलं आहे. म्हणजे आम्हाला SP कार्यालयात बसून मला प्रत्येक चौकामध्ये कोण उभा आहे, कोण बोलतंय, तुम्ही काय बोलताय ते सुद्धा आम्हाला त्याचं ऐकू येतं. त्यामुळे तो भाग सोडून देऊ, पण त्या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर गर्दी हटवण्याचं काम आमचे ट्रॅफिकचे पोलीस त्या ठिकाणी उभे आहेत, काय करतायत ते सुद्धा आम्हाला त्यामध्ये दिसतं. पण शहराच्या सुरक्षतेकरता या CCTVची फार आवश्यकता होती आणि भैयांच्या आग्रहानं आपण जे CCTVचं जे जाळं आहे ते पूर्ण केलंय. आणखीन अद्याप प्रकारची त्याच्यामध्ये व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सुद्धा निधी देण्याचा आता आपण मान्य केलेला आहे. त्याला अडचण येणार नाही, निधी अडचण नाही आहे, फक्त त्यासाठी असणारी जी क्रियाशक्ती लागते, काम करून घेण्याची जी क्षमता आहे, जी धडपड आहे, अद्याप प्रकारच्या येणाऱ्या सुविधा आता याचा वापर आता आपण केला पाहिजे. या ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये, तुमच्या या स्ट्रीट लाईट मॅनेजमेंटमध्ये, ज्यामध्ये आपल्याला अधिक त्यामध्ये आधुनिकता आणून या शहरातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देता आल्या पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा संग्राम भैयांचं, डॉक्टर सुजय विखे पाटील, आपले डांगे साहेब, या भागातील सर्व नागरिकांचं, नगरसेवकांचं, विशेष करून हे जे चिमुकले समोर बसलेले आहेत आमचे जे शाळेचे विद्यार्थी, यांच्या पत्राच्या आग्रहावरून आमच्या भैयांनी अतिशय हा मोठा निर्णय केला. त्यामुळे आमच्या या सगळ्या बालमित्रांचं सुद्धा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आता आपल्या शहरात खाद्य महोत्सव सुरू आहे आणि ते सगळ्या प्रकारचे तिथे खाद्याचा आपल्याला घेण्याची संधी आहे. त्यामुळं त्याचा सुद्धा आपण लाभ घ्या. म्हणजे काही काळ घरच्या लोकांना थोडं विश्रांती देऊन त्या खाद्य महोत्सवाला आपण हजर राहा अशी विनंती करतो. आपल्या राज्यातल्या सगळ्या प्रकारच्या खाद्य संस्कृती आहे त्याचं दर्शन त्या खाद्य महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. भैया मी आता मी तिकडे जाणार, आम्ही दोघं. आज आपलं जर बघितलं तर गुलमोहर रोडमध्ये आपलं गुलमोहर प्रतिष्ठान असेल, राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान असेल, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी महानगरपालिकेकडं, आमदार संग्राम भैया जगतापांकडं रस्त्याची समस्या असेल, इतर काही कोठे लहान मोठ्या समस्या असेल त्यांचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून कायम होत असतो. तर सावडी उपनगरातील प्रमुख रस्ता ज्याची आज अहिल्यानगर शहरामध्ये ओळख आहे, गुलमोहर रोड, त्या गुलमोहर रोडवरील गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न जो पथदिव्यांचा, तर आज त्याचं प्रत्यक्षात लोकार्पण सोहळा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब व अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते व आज जर ते बघितलं तर आज आमच्या प्रभागातील लहान चिमुकल्यांनी गेल्या काही वर्षापूर्वी आमदार संग्राम भैया जगतापांना या कामाची मागणी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन आज संग्राम भैयांनी दखल घेतली व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज प्रत्यक्षात कामाचा लोकार्पण सोहळा हा झालेला आहे. या सोहळ्याकरता उपस्थित असलेले आमच्या प्रभागातील महापौर ज्योतिताई गाडे, तसेच नगरसेविका गौरी बोरकर असतील, रुगेत गंदे असतील, इथल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष जानवेताई असतील, करंदीकर ताई असतील, इकडं मोरेताई असतील, प्रदीप घोडके असतील,
पटरे भाऊसाहेब असतील, बापू जानवे असतील, तसेच अभय शेठ खाबे असतील, तसेच अनबुले सर असतील, दीपक भाऊ खेडकर आहे, प्रकाश भाऊ सावंत आहेत आज व इतर सर्व मान्यवर, तर यांच्या माध्यमातून वेळोवेळी जागरूक नागरिक, हे जागरूक नागरिक गुलमोहर रोडचे जे जागरूक नागरिक जी ओळख आहे ती यांच्या माध्यमातून हे लहान सहान प्रश्न असतील त्याची वेळोवेळी महानगरपालिका असेल, आम्ही नगरसेवक असू व आमदार संग्रामभाई जगताप असतील यांच्याकडे वेळोवेळी दखल घेऊन हे काम पूर्णत्वास नेण्यास त्यांचाही फार मोठाचा सहभाग इथे असतो. आज जर बघितलं तर रस्त्याचं काम चालू आहे, तर रस्त्याच्या कामामध्ये एक स्थानिक रहिवाशांचं जे सहकार्य असतं त्यास त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य आज आमच्या महानगरपालिकेला, आमच्या सर्व नगरसेवकांना हे मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यांचेही खूप खूप मनापासून आभार व तसेच आजी माजी सर्व नगरसेवक आज या कार्यक्रमाकरता उपस्थित होते, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व आमदार संग्रामभाई जगताप व विखे पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आज खूप दिवसापासून जो प्रलंबित प्रश्न म्हणजे गुलमोहर रोडची स्ट्रीट लाईट हा सर्वप्रथम शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पार पडलेला आहे. आता जे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते आम्ही तिघही नगरसेवक मी आहे, गौरीताई आहे, आपल्या महापौर ज्योतिताई गाड्या आहेत, त्या वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच जो रस्त्याचा प्रलंबित प्रश्न आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे होईलच एका महिन्याभरात. तसेच आज या ठिकाणी जे नागरिक उपस्थित राहिले, जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, अगदी काही चुकलं की छोटा मोठा प्रशासकीय बदल असेल तो सांगत असतात की त्यांच्या माध्यमातून प्रत्येक काम व्यवस्थित व्हायला पार पडतं. या सगळ्यांचे आम्ही नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. तसेच अहिल्यानगर महानगरपालिका ही वेळोवेळी प्रभागातील विविध कामं पूर्ण करायला ज्या प्रकारे मदत करत असते त्याबद्दल पालिकेचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी यतीन कांबळे, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.